नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। थंबनेल तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे आणि आयोगाचा बदललेला पॅटर्न सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे। सो याच बदललेल्या पॅटर्न विषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये। जर या पेपरचं जर तुम्ही ॲनालिसिस केलेलं असेल किंवा जर या पेपरचं विश्लेषण तुम्ही केलेलं असेल पेपर झाल्यानंतर, तर तुम्हाला असं कळेल की याच्यातले जेवढे काही फॅक्ट्स आयोगाने आपल्याला विचारले तर ते सगळे बरेचसे फॅक्ट असे आहेत की जे खूप जास्त डिटेलमध्ये आपल्याला आयोगाने विचारले। तर याला आपण कोणत्या पेपर सोबत लिंक करू शकतो? जर तुम्हाला कंबाईन ग्रुप बी चा 2022 चा जर पेपर तुम्ही बघितलेला असेल तर कंबाईन ग्रुप बी 22 च्या पेपर मध्ये ज्या काही 6-7 घटकांवर प्रश्न आले तेच सेम 6-7 घटक जे आहेत ते या पेपर मध्ये आयोगाने आपल्याला विचारलेले आहेत। त्यासोबतच दोन प्रश्न असे आहेत जे एसटीआय मेन्स 2020 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने विचारलेले होते, ते आपल्याला इकडे विचारलेले आहेत प्रश्न आयोगाने इथे। त्यासोबतच काही असे प्रश्न आहेत जे राज्यसेवा मुख्याला विचारलेले होते, ते टॉपिक राज्यसेवा मुख्याला आलेले होते, तर त्या टॉपिकवर आधारित आणि तेवढेच जास्त फॅक्ट आयोगाने आपल्याला या पूर्व परीक्षेमध्ये दिले, जो की आतापर्यंतच्या आयोगाचा पेपरचा ट्रेंड नव्हता, जो आता आपण 2025 चा कंबाईन गट ब पूर्व परीक्षेचा ट्रेंड बघितलेला आहे तो। आता आपण थोडंसं आयोगाच्या या बदललेल्या पॅटर्न विषयी बोलूया की जर तुम्ही 2019 पर्यंतचं जर PYQ चा ॲनालिसिस केलेलं असेल किंवा 2019 पर्यंत म्हणजे 2017 ला आपली कंबाईन जी आहे तर ती कंबाईन सुरू झाली। 2017 ला कंबाईन सुरू व्हायच्या आधी कशा प्रश्नपत्रिका होत्या किंवा कसा पेपर होता, कसे पेपर असायचे, तर STI आहे, ASO आहे, PSI आहे, तर यांच्या सेपरेट पूर्व परीक्षा व्हायच्या आणि त्यांच्या सेपरेट मुख्य परीक्षा व्हायच्या 2017 च्या आधी म्हणजे 2016 पर्यंत। त्यानंतर 2017 ला कंबाईन परीक्षा जी आहे ही कंबाईन एकत्र झाली आणि तेव्हापासून आयोगाने 2017 पासून PSI आहे, STI आहे आणि ASO आहे या तीनही परीक्षा ज्या आहेत त्या तीनही परीक्षा कंबाईन मध्ये एकत्र घ्यायला सुरुवात केली कंबाईन मध्ये। ओके, तेव्हा जेव्हा कंबाईन मध्ये या परीक्षा एकत्र झाल्या तेव्हा गट ब ची पूर्व परीक्षा एक वेगळी आणि गट क ची पूर्व परीक्षा एक वेगळी, गट ब ची मुख्य वेगळी आणि गट क ची मुख्य वेगळी, अशा पद्धतीने या सगळ्या परीक्षा ज्या आहेत यांचा पेपरचा पॅटर्न सेम आपल्याला कुठपर्यंत दिसला तर 2017, 2018 आणि 2019 ला पेपरचा जो काही पॅटर्न आहे तर पेपरचा पॅटर्न आपल्याला वेगळा दिसला। मी तुम्हाला पेपरचा पॅटर्न पण दाखवते, टेस्ट सिरीज टेस्ट आपल्याकडे आहेत त्या 2019 पर्यंतच्या। त्यानंतर जेव्हा 2020 ला म्हणजे कोरोना आला आणि कोरोनाच्या नंतर कंबाईनची 2020 ची जी पूर्व परीक्षा झाली तर त्या कंबाईन 2020 ची पूर्व परीक्षा, 21 ची पूर्व परीक्षा, 22 ची पूर्व परीक्षा आणि 23 आणि 24 म्हणजे किती वर्ष आपण म्हणूया 24 पर्यंत म्हणजे 5 वर्ष सलग जो आहे हा पेपरचा पॅटर्न जो आहे हा 5 वर्ष सलग आपल्याला वेगळा बघायला मिळाला। आता वेगळा कसा तर 2017 पासून 2019 पर्यंत थोडा जर विचार केला आपण तर जे काही प्रश्न असायचे तर ते प्रश्न आपल्याला कठीण वाटायचे किंवा आपण तिथपर्यंत पेपरचं ॲनालिसिस केलेलं नसेल किंवा PYQ चं ॲनालिसिस केलेलं नसेल तोपर्यंत जी काही सोर्सेसची अवेलेबिलिटी आहे तर ती कमी असेल, सोर्सेसचा ॲक्सेस आहे तर तो कमी असेल, विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ॲक्सेसच म्हणूया एकंदरीतच तर तो कमी असेल, त्यामुळे 2017, 18 आणि 19 चा पेपरचा पॅटर्न आपल्याला पूर्णपणे वेगळा दिसतो। 2020 नंतर जर आपण कंबाईनची परिस्थिती बघितली तर कोरोनाच्या नंतर जो ऑनलाईन ज्या काही गोष्टी आहेत किंवा ऑनलाईन मटेरियलचा ॲक्सेस जो आहे हा ऑनलाईन मटेरियलचा ॲक्सेस आपल्याला खूप जास्त झालेला दिसला आणि त्यामुळे 20 पासून 20, 21, 22, 23, 24 आपल्याला जेवढे काही प्रश्नपत्रिका झालेले आहेत तर त्या सगळ्या आपल्याला एकंदरीतच थोड्याशा इझी टू मॉडरेट इझी कोणाला ज्याने अभ्यास केलेला आहे त्याला इझी आणि मॉडरेट कोणाला ज्याने अभ्यास केलेला नाही त्याला मॉडरेट वाटणार आहे। आणि या 2020, 21, 22 आणि 23 या जर 4 प्रश्नपत्रिकांचा विचार केला तर 22 चा पेपर सोपा, 23 चा थोडासा कठीण, पुन्हा 24 चा पेपर सोपा, 25 चा अति कठीण असा आपल्याला एक अल्टरनेट पेपरचा पॅटर्न जो आहे आयोगाचा तो दिसतो। 2020 चा जो कंबाईनचा पेपर झालेला होता कंबाईनचा तर तो मी सगळ्यात पहिल्यांदा पेपर म्हणजे पहिला माझा पेपर तो होता कंबाईन 2020 ची पूर्व परीक्षा कंबाईनची। सो त्या पेपरचा आणि जर 2024 च्या आणि 2025 चा जर कंपेअर केलं तर त्या 2020 ला 2024 अतिशय सोपा पेपर
आणि 2025 अतिशय कठीण पेपर. सो आपण असं एकंदरीतच म्हणू शकतो की इझी टू मॉडरेट, मॉडरेट पण नाही, इझीच आपण त्याला म्हणू. कारण जर सगळं PYQ अनालिसिस तुम्ही केलेलं असेल, जर तुमचा अभ्यास व्यवस्थित आहे, फक्त 1 वर्ष जरी तुम्ही प्रॉपर अभ्यास केलेला असेल तरी सुद्धा त्याला 2024च्या आधी म्हणजे 2023 पर्यंत अगदी 50-55 पर्यंत आपले कट ऑफ होते. आणि आपल्या अभ्यासावरती आपल्याला ते सगळे पेपर जे आहे ते सगळे पेपर आपल्याला सोपे वाटतात. कारण सोपे पेपर कधी वाटतात आपल्याला, जेव्हा GSचा भाग आहे, हा GSचा भाग जेव्हा आपल्याला वन लाइनर स्वरूपामध्ये येतो, आपले बरेचसे प्रश्न त्याच्यातले पाठांतर असतात, सरळ सरळ PYQ जे आहे ते सरळ सरळ PYQ जास्त आपल्याला पेपरमध्ये त्यांचा समावेश दिसतो. तर त्यावेळेस हे पेपर जे आहेत आपल्याला सोपे वाटतात. आणि मग एकंदरीत जो कट ऑफ आहे तो 2024ला आपण बघितला की 62.5 ओपनचा कट ऑफ आणि 59 इतका ओपन फिमेलचा कट ऑफ. ओके, तर हा सगळा पॅटर्न जो आहे, 5 वर्ष आयोगाने सगळा बघून घेतला पॅटर्न. आणि वाढलेले जे काही दिवसेंदिवस कट ऑफ वाढत आहेत, अभ्यासाची जी सिरियसनेस आहे किंवा अभ्यासाला किंवा स्पर्धा परीक्षांना जेवढ्या काही सिरियसली घ्यायला पाहिजे नवीन विद्यार्थ्यांनी, एकंदरीत आपण म्हणूया, आणि इतक्या वर्ष अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी, तर ज्यांनी प्रॉपर अभ्यास केलेला आहे तर त्यांनाच या सगळ्या परीक्षांचा एकंदरीतच आपण असं म्हणू की त्याला तो प्रॉपर कंटेंट ज्याला माहिती आहे, तो प्रॉपर अभ्यास ज्याला माहिती आहे, त्याला 2025ची मुख्य तो विद्यार्थी देणारच आहे. सो त्यामुळे आयोगाने एकंदरीत आपण असं म्हणूया की हा जो सलग 5 वर्षांचा पॅटर्न आहे, हा सलग 5 वर्षांचा पॅटर्न काय केला, थोडासा आता बदलला. आता थोडासा बदलला म्हणजे नक्की काय केलं आयोगाने, तर जास्तीत जास्त तुम्हाला माहिती असलेल्या फॅक्टची ॲक्युरेसी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे मन्याड जी आहे नदी, ही मन्याड नदी, आणि ती मन्याड जी नदी आहे तर ती कुठल्या नदीची उपनदी आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग ती कुठल्या नदीची उपनदी आहे, ती गोदावरीच्या खोऱ्यामध्ये येते का हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे मांजरा आहे, मांजरा आहे, मांजरेची उपनदी जी आहे तर ती मन्याड आहे. मग तिची मन्याड असेल, लेंडी असेल, तावरजा असेल, ह्या सगळ्या त्या मांजरा नदीच्या उपनद्या आहेत. बीडच्या त्या भागामध्ये आपल्याला ती नदी आढळते आणि हे एकंदरीतच सगळं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये येतं. दुसरा प्रश्न आयोगाने विचारला, वर्धा आहे, वर्धेचं खोरं जे आहे तर त्या वर्ध्याच्या खोऱ्यामध्ये यवतमाळ आणि जो तिकडचा भाग आहे तर तो विचारला आपल्याला. मग तिथे खरोखर वर्धा नदीचं खोरं आहे का, वैनगंगा नदीचं खोरं आहे का, पैनगंगा नदीचं खोरं आहे, हा ॲक्च्युअल फॅक्ट आपल्याला माहिती पाहिजे. सायरस ही अणुभट्टी असेल, अप्सरा ही अणुभट्टी असेल, तर ह्या कोणाच्या मदतीने आपण स्थापन केल्या आणि त्या कुठे स्थापन केलेल्या आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे, महाराष्ट्रातल्या तुर्भे या ठिकाणी. त्याच्यानंतर आंब नदीचा एक प्रश्न जे विधान आहे ते आयोगाने टाकलं. त्यानंतर राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्याला आलेल्या ज्या काही खिंडी आहेत, मग त्याच्यामध्ये सतलज नदी आहे आणि सतलज नदीचा उगम जो आहे, रकास जे तलाव सांगितलेला आहे तिथे खरोखर होतो का, झोजिला खिंड असेल, सिपकीला खिंड असेल, नथुला खिंड असेल, या खिंडी नक्की कुठे आहेत, तिथं खरोखर चिनाब नदी आहे तिचा उगम होतो का, रावी नदी आहे तिचा उगम कुठे होत आहे. जे काही महाराष्ट्राचं एकंदरीत आपण फक्त इतकं वाचलंय की नैऋत्य मोसमी वारे येतात, पश्चिम घाटाला अडतात, तिकडे सगळा पाऊस देतात आणि मग वारे जे आहेत कोरडे होतात, मराठवाड्यामध्ये पाऊस पडत नाही, नंतर मग ते बाष्प धारण करतात आणि मग विदर्भात जाऊन पाऊस पडतो. हे आपण सिंगल वन लाइनर वाचलेलं आहे. हे सगळं आयोगाने उचललं आणि एकाच प्रश्नात टाकलं, म्हणून आपण कन्फ्यूज झालो. याच्या आधी आयोगाने 156 वेगळा विचारला, 155 वेगळा विचारला, 157 वेगळा विचारलाय. याच्या आधी आयोगाने 170 वेगळा विचारलेला आहे. विधानसभेच्या रचनेत 500 असतात आणि कमीत कमी 40 असतात का 60 असतात हे आयोगाचं विचारून झालंय. याच्या आधी आयोगाचं 158 विचारून झालंय. राज्यपालांचे जे कार्यकारी अधिकार आहेत 154 मध्ये आयोगाने जोड्या लावामध्ये विचारून झालाय. 153 मध्ये काय आहे तर राष्ट्रपती आहेत आयोगाचं विचारून झालंय. 155 राष्ट्रपतींची निवडणूक आहे. राष्ट्रपती का राज्यपाल, राज्यपाल आहेत. सो राज्यपाल आहेत. 154 मध्ये त्यांचे कार्यकारी अधिकार, 153 मध्ये एक राज्यपाल आहे, 155 मध्ये त्यांची निवड राष्ट्रपतींमार्फत होते, 156 मध्ये त्यांना त्यांचा पदावधी जो आहे तो सांगितलेला आहे, 159 मध्ये त्यांची शपथ सांगितलेली आहे. तर हे सगळं वेगवेगळं विचारून झालेलं होतं आयोगाचं आणि ते सगळं आयोगाने उचललं आणि एकाच प्रश्नामध्ये टाकलं. म्हणजे आपल्याला प्रत्येक फॅक्ट आणि फॅक्ट जो आहे हा आता माहितीच असायला पाहिजे. आणि जर तुम्ही, जसं मी मगाशी म्हणाले की पेपर झाल्यानंतर जर तुम्ही पेपरचं ॲनालिसिस केलेलं असेल, याच्या आधी मी एक व्हिडिओ घेतलेला होता की क्वेश्चन्स आणि PYQ कसे प्रश्नपत्रिकेमध्ये कसे रिपीट होत जातात, तर याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्ही बघितलेला असेल, नसेल तर तो एकदा यूट्यूब चॅनलला आहे तो बघून घ्या की कोणत्या प्रश्न जे कोणकोणत्या परीक्षांचे प्रश्न आहेत जे आयोगाने आपल्याला कंबाईन पूर्व आणि मुख्यला विचारलेत. जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलं, वसंतराव नाईक आहेत, अंतुले आहेत,
त्यानंतर आणखीन 2 मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे. तो प्रश्न STI मेन्स 2020 ला आयोगाने विचारलेला होता. मी आपल्या शॉर्ट्स मध्ये टाकलेला आहे तो, जो की आपण PYQ च्या अनालिसिस बॅच मध्ये ऑलरेडी घेतलेला आहे, ते सोडा. पण तिथे त्यांनी 11 वर्ष 2 महिने इतका सगळ्यात जास्त कालावधी मुख्यमंत्री पदाचा हा वसंतराव नाईक यांचा झालेला आहे. तर तो प्रश्न आयोगाचा विचारून झालाय. आयोगाने इथे फक्त कन्फ्यूज केलं की जर देवेंद्र फडणवीस आता जर मुख्यमंत्री आहेत तर तुम्ही चेक करायला पाहिजे होतं की जर देवेंद्र फडणवीस इतके दिवस आपण बघतोय ते मुख्यमंत्री आहेत, मग उपमुख्यमंत्री झाले, परत मुख्यमंत्री झाले, तर त्यांचा कालावधी वाढलेला आहे का, त्यांची माहिती तुम्हाला आहे का, की ऑलरेडी जो आधीचा फॅक्ट आहे तोच बरोबर आहे, तो प्रश्न. सो अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही सगळ्या ह्या प्रश्नांचे अनालिसिस करता तेव्हा तुम्हाला असं समजतं की जे प्रश्न कंबाईनच्या मुख्यला आलेत ते तुम्हाला कंबाईनच्या पूर्वला विचारले जात आहेत. खिंडींचा प्रश्न आणि महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या हवामानाचा प्रश्न असेल, किंवा भारत असेल, भारताच्या भूगोलाचा प्रश्न असेल, तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आयोगाने राज्यसेवा पूर्वला विचारलेले आहेत. ते इकडे त्यांनी आपल्याला काय केलं, कंबाईनच्या पूर्वला विचारले. काही प्रश्न असे आहेत जे राज्यसेवेच्या मुख्यला विचारून झालेले आहेत, जसं की एन्व्हायरमेंटचा प्रश्न असेल, ट्रोपोस्फिअरचा वगैरे, तो सिंपल आहे म्हणून आपण त्याला सोडून देतो. त्यानंतर हवामान आहे, हवामानाचे जे काही AMW विचारलेलं होतं, मिझोथर्मल हवामान विचारलेलं होतं, जे वाळवंटातलं हवामान आहे ते विचारलेलं होतं, जे की आपण राज्यसेवा पूर्व आणि मुख्यला त्याचा अभ्यास करतो. तर हा सगळा एकंदरीत या पेपरचा पॅटर्न जर असा बघितला तर आता आपल्याला खूप जास्त अभ्यास विथ ॲक्युरेसी, विथ प्रश्नपत्रिकांचा सराव, विथ PYQ अनालिसिस करणं अतिशय गरजेचं आहे. तरच आपण आता या सगळ्या परीक्षांमध्ये सर्वाईव्ह करू शकू. आणि आपल्याला तर सर्वाईव्ह नाही करायचंय, आपल्याला सर्वाईव्ह करून जायचंय, प्रिलियम्स पास करायचे, मुख्य पास करायचे आणि फायनल पोस्ट पर्यंत पोहोचायचंय. सो नुसतं सर्वाईव्ह करून चालणार आहे का, नुसतं जगायचं आहे का, नुसतं जगून तरुण चालणार आहे का, नाही. तरुण अगदी दुसऱ्या किनाऱ्यावरती उतरायचंय, आपल्याला दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचायचे, पोस्ट पर्यंत पोहोचायचे. आणि त्यासाठी म्हणून आयोगाचं म्हणणं आता असं आहे, एक तर प्रॉपर अभ्यास करून या, नाही तर परीक्षेला येऊ नका, म्हणजे मला असं वाटतं. त्यानंतर सगळा हा जर पेपरचा जसं आता आपण सगळं म्हणालो की कुठलं कुठलं काय 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 झालेलं होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण एक आपल्या डोक्यामध्ये एक पेपरचा पॅटर्न वेगळा असतो. आणि आपण आता जो आपल्या अचानक समोर पेपर आला, एका प्रश्नात एकच फॅक्ट ओळखायची, एकच फॅक्ट लक्षात ठेवायची आपल्याला सवय झालेली असते. आणि त्यामुळे म्हणून जेव्हा आपण इतके सगळे फॅक्ट एकाच प्रश्नामध्ये बघतो, आणि सगळ्यात महत्त्वाची कसरत ही असते की एका तासात आपल्याला इतकं सगळं करायचं आहे की एकेका प्रश्नात 4-4, 5-5 कलम आठवायची आहेत. बरं, 20 नंबरचा कलम विचारले, त्याच्यात 21चं पण वाक्य दिलंय, 20ची पण वाक्य दिलेत आणि 45 कलम सुद्धा दिले आयोगाने. प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, पेपर पाठ झाला असेल, म्हणजे मी आता तो सारखा घेते म्हणून तो पाठ झालाय पेपर. पण एका प्रश्नात काय काय आठवेल माणूस. एक तर आपल्याला असते घाईमध्ये आपण प्रश्न नीट वाचत नाही, आणि प्रश्न नीट न वाचल्यामुळे लोहखनिजाचे साठे एवढं वाचलं आणि आपण सिंधुदुर्ग उत्तर केलेलं आहे, पण खालचा जो अधिक शब्द आहे हा आपण वाचलाच नाही, आणि त्यामुळे सिंधुदुर्ग केलं, पुढचा गडचिरोली आणि चंद्रपूर वाचायचंच राहून गेलं आपलं, बरोबर. सो या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या आहेत आणि टाळून पूर्वपरीक्षा पास पण करायची आणि फायनल पोस्ट पर्यंत पोहोचायचं पण आहे, मग या सगळ्या बदलत्या पॅटर्नमध्ये जर आपल्याला 26 मध्ये सर्वाईव्ह करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे, तर आपल्याला आपला बेसिक अभ्यास जो आहे, जो की PYQ बेस अभ्यास आहे, त्या सगळ्या PYQ अनालिसिस करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. तो आपला ॲक्युरेट झाला पाहिजे. त्याच्यानंतर काही असे प्रश्न जे की आयोगाने आतापर्यंत विचारले नाही. नागरिकत्व कलम 5 काय, पाकिस्तानातून आलेल्यांचं, 6 भारतातून आलेल्यांचं, बरोबर. 11 काय आहे, तर संसद या सगळ्या नागरिकत्वाच्या कलमांचं नियमन करणार आहे, 11 मध्ये सांगितलंय. 8 मध्ये सांगितलंय जे की परकीय लोकांचं नागरिकत्व आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. सो ही सगळी कलम जी आपण अभ्यासत नाही ती आपल्याला अभ्यासावी लागणार आहेत. त्यासोबतच ज्या काही म्हणजे वैतरणा विचारली, उल्हास विचारली, भातसा आहे, तानसा आहे, काळू आहे, मुरबाडी आहे, या सगळ्या नद्या ज्या आपल्या तोंडातून येतात या कुठल्या नदीच्या उपनद्या आहेत, या आहेत कुठे, उत्तर कोकणात आहेत, मध्य कोकणात आहेत, दक्षिण कोकणात आहेत का, कुठे आहेत, हे आपल्याला ॲक्युरेट माहिती पाहिजे. आता म्हणजे आपण असं म्हणूया, हे पुस्तक, आता हे पुस्तक आपलं नाही, पण ह्या पुस्तकांची जी काही आपण आता अशी सरळ सरळ घोकमपट्टी करतो आणि सलग पहिल्यापासून शेवटपर्यंत जे काही आपण ही पुस्तकं वाचून काढतो ते आपल्याला जमणार आहे का, ते आपल्याला चालणार आहे का, नाही, अजिबात चालणार नाही.
नुसती घोकंपट्टी आता अजिबात चालणार नाही, अभ्यास करावा लागेल, तो सुद्धा ॲक्युरेसीसह. एकही प्रश्न आता तुम्हाला सोडून चालणार नाही, मग तो राज्यसेवा मुख्यला आलेला असू दे, राज्यसेवा पूर्वला आलेला असू दे, कंबाईनच्या कुठल्याही मुख्यला आलेला असू दे, कंबाईनच्या कुठल्याही पूर्वला आलेला असू दे. जर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही इग्नोर केलात तर ह्या पॅटर्नमध्ये आपण सर्वाईव्ह होणार नाही. आणि मग काय होतं की आपल्याला माहीत असलेले सोपे प्रश्न जर आपण चुकवले तर अनोळखी प्रश्नांचं तर सोडूनच द्या की त्यांचं काय होईल. तसं आपण बघितलं करंट अफेअर्स. करंट अफेअर्सला मी जेव्हा पण सांगतेय मुलांना की करंट अफेअर्सला आपण हे करतोय, म्हणजे आम्ही काय करतोय की करंट अफेअर्सला जास्त ग्राह्य धरतच नाहीये की त्याच्यातून मला मार्क मिळतील. आपण काय म्हणायचंय की मला जीएसच्या जोरावरच 50 मार्कांपर्यंत पोहोचायचंय, कसंही पोहोचायचंय, कसंही पोचायचंच आहे. आणि जर ह्या जीएसच्या मार्कांवर आपल्याला सर्वाईव्ह करायचं आणि मॅथ्स आहे आणि करंट आहे, मग जे मिळेल ते बोनस आणि मग आपण आरामात कट ऑफ क्लिअर करणार आहोत. हेच सिंपल गणित आहे आत्ताच्या. जर 2024चं करंट बघितलं आणि 2025चं करंट बघितलं तर आता गट क चं पूर्वपरीक्षा होईल, त्याच्यातलं करंट अजून जे काही येईल तर ते आपण बघणारच आहोत नंतर. पण जर तुम्हाला असलेला जीएस आयोगाने जी गोष्ट दिलेली आहे तीच गोष्ट जर तुम्ही ॲक्युरेट करत नसाल तर तुमच्या कितीही वर्ष अभ्यास केला तरी तो अभ्यास सगळा फेल आहे, फेल. कारण एकंदरीत तुम्हाला माहिती आहे अर्ध्या मार्काने नापास व्हा, 10 मार्काने व्हा, 20 मार्काने व्हा, नाही तर 0 मिळवा. नापास असतं. 0.25 ने नापास आपण झालेलो आहोत, अर्ध्या मार्काने नापास आपण झालेलो आहोत, 1 मार्काने नापास, 1 मार्काने पोस्ट आपली गेलेली आहे. मग जर आपण फुल टाइम अभ्यास करतोय, जर आपण इतका जीव तोडून अभ्यास करतोय आणि या सगळ्या गोष्टी जर आपण निग्लेक्ट करून अभ्यास करतोय मग आपल्यासारखा मूर्ख कोणीही नाही. बरोबर आहे की नाही? कारण जर आपल्याला माहिती आहे की इतके सगळे प्रश्न नेहमी नेहमी वारंवार या सगळ्या गोष्टींमधून येत आहेत तर माझा अभ्यास कसा परफेक्ट करायचा आहे मला, आणि माझा अभ्यास मला कसा परफेक्ट करता येतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि तरी सुद्धा आपण त्या गोष्टींकडे वळत नाहीये. आणि जर अजून पण जर तुम्ही त्या गोष्टी करत नसाल तर मात्र 2026 मध्ये हा जो बदललेला पॅटर्न आहे इथं आपण सर्वाईव्ह करू शकणार नाही आणि परत अजून 4 वर्ष आपल्याला या एमपीएससीतच राहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती अशी आहे की इतके जास्त विद्यार्थी वाढत चाललेले आहेत आणि तितक्या जागा ज्या आहेत त्या जागा कमी होत चाललेल्या आहेत. गेल्या 2 वर्षात आपण बघतोय की किती कमी आयोगाच्या ज्या जागा आहेत त्या किती कमी येत आहेत. मग इतक्या कमी जागांमध्ये सर्वाईव्ह करणं सोपं नाही, इतक्या कमी जागांमध्ये मुख्यला जाणं सोपं नाही, इतक्या कमी जागांमध्ये पोस्ट मिळवणं सोपं नाही. दिवसेंदिवस कट ऑफ वाढत चाललेले आहेत आणि त्यासाठी म्हणून ॲक्युरेट अभ्यास, बेसिक पासून सगळा क्लिअर अभ्यास, आतापर्यंत आलेले सगळेच्या सगळे प्रश्न हे जर आपल्याला माहिती नसतील, हे जर आपल्याला येत नसतील तर ही वेळ आहे ते सगळं सुरू करण्याची. ठीक आहे. सो आयोगाचा हा बदललेला पॅटर्न आणि सगळ्यात जास्त म्हणजे अभ्यासाचा बेस वाढवायचा आहे तुम्हाला. अभ्यास सगळा जो काही तुम्ही करताय तो तुम्हाला ॲक्युरेसी सह करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सेल्फ एक तर डिसिप्लिन लावायचं आहे. स्वतःला डिसिप्लिन असेल तरच तुम्ही पुढ्यात असलेली जी काही गोष्ट आहे, जी काही गोष्ट तुम्ही करत आहात, जो अभ्यास करायला तुम्ही हातात घेतलेला आहात तो तुमचा तो पूर्ण होईल आणि तो व्यवस्थित होईल आणि तुम्ही पूर्वपरीक्षा पास व्हाल. नाहीतर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठे वाहत जाऊ हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. आपल्याला जाग येते जेव्हा 2-3 वर्ष निघून जातात तेव्हा, आणि मग 2-3 वर्षांनी आपल्याला सगळं कळतं की हे असं आहे आणि परत एकदा पॅटर्न बदलतो. आणि हे होणारच आहे, हे कंटिन्युअस होणार आहे, हे कंटिन्युअस होणार आहे. आणि त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही या गोष्टी करत नसाल तर आजच सुरू करा या सगळ्या गोष्टी करायला, त्याशिवाय 2026 मध्ये तुमचं गत्यंतर नाही. ठीक आहे. सो यासाठी म्हणून आपण आपल्या ॲपवरती जी 360 डिग्री PYQ ॲनालिसिस बॅच आहे, जी ऑलरेडी आपल्या ॲपवरती याच्या आधी होती, जी कंबाईनची वेगळी होती आणि राज्यसेवेसाठी वेगळी होती, तर आपण आता त्याला दोन्ही बॅचला काय केलेलं आहे, मर्ज केलेलं आहे. कारण आयोगाचा जसा पॅटर्न बदलला तसा आपल्याला एक गोष्ट कळाली आहे की फक्त कंबाईनचे PYQ करून मला फायदा नाही, तर मला राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य जी ऑब्जेक्टिव्ह होती त्याच्यातल्या जो काही GS आहे ते सगळं ॲनालिसिस करणं अतिशय गरजेचं आहे. ते पण नुसतं प्रश्न उत्तर पाठांतर करून माझं होणार नाही, तर मला डिटेलमध्ये ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि ते सगळं डिटेलमध्ये ॲनालिसिस मला वाटते जवळजवळ 45 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आयोगाच्या या सगळ्या आपण डिटेल ॲनालिसिस त्यांचं या 360
PYQ अनालिसिस बॅचमध्ये केलेलं आहे, त्याच्याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती नक्की चेकआउट करून घ्या. दुसरी गोष्ट की हे सगळं करणं गरजेचं आहे का? नाही, हे तुम्ही स्वतः सुद्धा सगळं करू शकता, पण गरज आहे वेळेवर पूर्ण करण्याची, गरज आहे आत्ता करण्याची, गरज आहे लगेच सुरुवात करण्याची, आणि तरच या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. हे PYQ अनालिसिस म्हणजे इतर तुम्ही कुठेही केलं नसेल असं PYQ अनालिसिस आहे. हे एका एका पेपरचे 5-5 व्हिडिओ आहेत, म्हणजे त्याच्यातला पॉलिटी वेगळा, इकॉनॉमिक्स वेगळा, जिओग्राफी वेगळा, हिस्ट्री वेगळा, सायन्स वेगळा, एका पेपरचं. आणि अशा 45 प्रश्नपत्रिका, इतका जास्त डिटेल अभ्यास आपण याच्यात घेतलेला आहे. तुमचा कुठलाही जीएसचा प्रश्न काढा जो तुमच्या PYQ अनालिसिसमध्ये झाला नाही असा तुम्हाला एकही प्रश्न सापडणार नाही. 5-6 प्रश्न जर आपण वगळले प्रश्नपत्रिकेतले तर, जीएसचे म्हणते मी, कोर जीएसचे. आणि त्यामुळे सुरुवात करताय तर स्वतःला थोडंसं डिसिप्लिन लावा, लवकर सुरुवात करा, आणि जर तुम्हाला कळलंय तर त्या गोष्टीवर ठाम राहा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. तरच 2026 मध्ये तुम्हाला मुख्यला जाण्याची संधी मिळेल, तरच तुम्हाला पोस्ट मिळवण्याची संधी मिळेल. नाहीतर जर तुम्ही पुन्हा एकदा परत सगळं त्याच गोष्टी परत करणार असाल, तुम्हाला माहिती असून सुद्धा, तर मात्र आपल्याला आपल्या पोस्टपर्यंत पोहोचवणारं कोणीही नाही. ठीक आहे, थांबूया आपण इथे.